ह्याच्यावरती 5 फूट पाणी असतं. अच्छा. 7-8 महिने काही दिसतच नाही. त्यामुळे हे नारळ वगैरे पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर. पुण्यामध्ये असं एक मंदिर आहे जे 10 महिने पाण्यात आणि 2च महिने आपल्याला ते पाहायला भेटतं. हे मंदिर तुम्हाला माहीत आहे का? पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती असलेले हे सुंदर प्राचीन मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला हे लागतं कीर्तिमुख आणि खूप छान असं हे दरवाजाचं खूप छान डिझाईन वगैरे केलेलं आपण पाहू शकतो. आतमधील हे खांब आपल्याला अजूनही आठवण करून देत आहेत की त्यावेळे हे प्राचीन मंदिर किती सुंदर आणि छान असं सजलेलं असावं. हे सुंदर खांब आपल्याला अजूनही त्याची आपल्याला एक अनुभूती करून देतात. वाघेश्वर मंदिराचा इतिहास तसा खूप जुना. 1970 साली ह्या वाघेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पवना धरणासाठी सरकारकडनं ग्राह्य करण्यात आला. 1970 मध्ये त्याला मान्यता देण्यात आली आणि त्याच्यानंतर हे मंदिर जाऊ लागलं ते पूर्ण पाण्यामध्ये. 10 महिने पाण्याखाली आणि 2च महिने ते आपल्याला भाविकांना पाहण्यासाठी बघायला भेटतं. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्याच्या आधी आपल्याला इथं 2 छान असे गणपतीचे छान शिल्प आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि आतमध्ये आल्यानंतर ही सुंदर आपल्याला पिंडी खूप मोठ्या आणि प्राचीन अशी ही पिंडी आपल्याला त्या काळातलीच पाहायला भेटते. तर आपण आता वाघेश्वर मंदिराच्या इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे झेंडे वगैरे होते ते जुने झाले होते. त्याच्यासाठी इथं काही तरुण शिवभक्त इथं आली होती. त्यांनी इथं नवीन झेंडे वगैरे आणले आणि त्याचे व्यवस्थितरित्या मंदिराच्या वरती वगैरे त्यांनी झेंडे हे व्यवस्थितरित्या लावले. तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही त्यांच्याकडं कल्पना कशी काय आली. सांगा म्हणजे ही कल्पना कशी काय आली तुमच्याकडे? जे पहिले झेंडे होते ते जुने झाले त्याच्यामुळं आम्ही काहीतरी नवीन लावलं. अच्छा. त्यामुळे हे नारळ वगैरे पण तुम्हाला 1000 रुपयाने दिलाय. म्हणजे तुम्ही ह्याच मंदिराचं हे करता की अजून काही म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही कुठून आला? तुम्ही ग्रुपने सगळं हे करता? ठीक आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की आपलं हिंदू धर्म वगैरे टिकला पाहिजे. ही तरुण मंडळीनेच हे केलं पाहिजे. त्याच्यासाठी ही चांगली संकल्पना आहे तुमची आणि असंच तुम्ही करत राहा. हीच म्हणजे मला शुभेच्छा. सगळ्यामध्ये हे पूर्ण पाणी खाली जातंय ना? ह्याच्यावरती 5 फूट पाणी असतं. अच्छा. 7-8 महिने काही दिसतच नाही. 8 महिने काही दिसत नाही. 8 महिन्यानंतर खाली दिसत थोडं. मग इथं असं काही पूजा वगैरे होती का महाशिवरात्री? नाही. याची पूजा नंतर 8 महिने बंद. 8-9 महिने वरती 12 महिने पूजा वर चालू. वरती नवीन बांधलंय का मंदिर? वर अच्छा. त्याचा जीर्णोद्धार 1998 ला केलेला आहे. आणि याचं काय दुरुस्तीचं काम वगैरे केलं की नाही? याचं दुरुस्तीचं काम हे पवना प्रोजेक्ट मध्ये असल्यामुळं गव्हर्नमेंट मान्यता देऊ शकत नाही. त्याचं दुरुस्तीचं वगैरे संवर्धन करायचं नाही. आपण करू शकतो. आपल्या बळावरती आपण करू शकतो. सो खर्चाने. पण गव्हर्नमेंट काही पैसे देणार नाही याच्यामध्ये? नाही. परवानगीच नाही. अच्छा. डॅम धरणात असतात ते जे बाहेरचे विरगुळे दिसतात ते वीर लोकांचे. म्हणजे सगळे दगड वगैरे दिसतात ते छोटे छोटे, ते कशातले? ह्याचे याच मंदिराचे मंदिराचे एकदम छोटे छोटे आहे ते पण.
आणि हे महादेवाचं हे आपलं हे दिसते ना नंदी, नंदीचं काय तोडफोड केली की तसंच हे नाही झालं? नाही नाही, ते काय नंदीची तोडफोड केलेलं नाही, मोगलानं काय केलेलं नाही. हम्म. ते पूर्वजात असं आहे. अच्छा. त्याचा असा केने म्हणतात हम्म. की ते बदलत होते लोक, हम्म. तर त्यातून रक्त निघाल्यामुळे ते बंद तसंच ठेवलं. अच्छा, ते नंदीचं आहे ते. हा नाही. हम्म. तो बदलायचं असं लोकांचं चाललं असं पूर्वीच्या कधी ते हम्म. असं म्हणलेले होते ते की मग ते बदलायला गेले तर ते बरेच ठिकाणी नंदी बनवलेले होते लोकांनी. अच्छा. इथं समोर पण बनवला होता, इथं माग पण होता, पण ते बदलून नाही गेले. तिथून रक्त निघायला लागलं त्याच्यामुळे मग ते नाही म्हणा. आणि हे इथलंच आहे. हे पिंडी पण दिसतात तिथं खालती नदीच्या इथं, ह्याच्या कडाला पण पिंडी ते आहे. ते वेगळं असं आहे की ज्या बापूला जीर्ण झालेल्या मूर्ती आहेत हम्म. ती या मंदिरासमोर आणून ठेवतात. अच्छा अच्छा. हा. आणि याच्यात जे पट्टी वगैरे मारली बघायची आपली. हे पट्टी मारली ते एका पार्टीची एक पार्टी होती हम्म. तुंगीला, अच्छा. तर त्याची ते मुलगी होती त्याची, ती आली होती इथं सहज हम्म. 5 वर्षापूर्वी 5 मध्ये, अच्छा. 1905 मध्ये. अच्छा. त्यावेळेला आली तिने ते पाहिले इथे. हम्म. तर ते तिच्या वडिलाला तिने सांगितलं, पप्पा मला म्हणले मंदिराची दुरुस्ती करायची. अच्छा. लगेच त्याने त्याचे मग कारागीर आणले तिकडून गुजरात वरून, अच्छा. आणि त्या माणसाने इथं ते डागडुगी केली. थोडं म्हणजे बरंच पडलेलं होतं. बरं 3 महिन्यात काय काम होत नाही. मग 3 महिने ती माणसं होती. अच्छा. 1 महिन्यात ओलच असायचं. हम्म. आणि मग त्यानंतर मग ते 3 महिने त्यांनी ते काम थोडंफार केलं. अच्छा. मग हे लोक होतं ते हे होतं त्याचे इंटरलॉकिंग सिस्टीमचे चालुक्य काळातलं नाही हे सगळं. ते चाणक्य काळ. चाणक्य काळातलं हे चालुक्य काळातलं. चाणक्य आणि शक्यतो चाणक्याच्या काळातलं मंदिर असावं अशी या सगळ्यांची म्हणजे गव्हर्नमेंटची पण हे म्हणणं आहे. हेमाडपंथी शैली आणि त्यांची हे माडपंथी लोकांची शैली. त्या काळातलंच होतं हे. पांडवांचा आपण म्हणतो का बा आता सतत सर्व प्रत्येक माणसाला सांगतो का की पांडव काली, यादव काली म्हणतो, कारण का लांबच म्हटलं पाहिजे ना. हे आपण सांगतो पण चाणक्याच्या काळातलं मंदिर असावं. ज्या वेळेला पूर्वी कुठं राजा होता म्हणतात, अशोक राजा म्हणून शकतो, त्या काळामध्ये ही मंदिरं बांधली गेलेली. सगळी होती. हा, मग त्यातल्यात हे मंदिर असावा लोकांचं असं भेटू. हम्म. आणि शासकीयाने 1800 वर्षाचं संशोधन केलं या दगडाचं, अच्छा. पण ते जास्त आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी वगैरे केलं नाही का इथं हा, काही केलं संशोधन? केलं सगळं त्यांचं काय केलं. मत आहे याच्यावर? मागणी केली, सगळं केले, हम्म. पुरातन खात्याकडे अर्ज गेले, हम्म. त्याला पिंपरी चिंचवड आयुक्तेला पण दिले, कलेक्टरला पण दिले, हम्म. तहसीलदारला दिलं. काल प्रांत इथे येऊन गेला. अच्छा. प्रांत बुधवारी आले होते इथे हम्म. संध्याकाळी. हम्म. त्यांनी ती पाणी केली. ही उकरल्यानंतर लगेच त्यांनी आदेश बंद केला ते पाणी माती उकरायचं. अच्छा अच्छा अच्छा. हा, त्यांना मी म्हटलो ही असायची परिस्थिती आहे, हम्म. तर मी म्हणलं उद्याच्या उद्या बंद करतो त्यांचं सगळं. अच्छा, मग ह्याच्यावर मग ते बंद दुरुस्तीवर केलं त्यांनी. दुरुस्तीवर काही चर्चा ह्याच्या म्हणजे जीर्णोद्धार वगैरे? दुरुस्तीवरती चर्चा नाही. हम्म. पण दगड वगैरे. शासन निर्णय नाही घेणार, फक्त देखभाल ठेवणार, हम्म. हम्म. वचक ठेवणार त्यांना. आता ह्याच्यावर कुणाचं वचक आहे म्हणजे लक्ष कुणाचं? ह्याच्या वचक काय इथल्या ग्रामपंचायतीचं अच्छा. आणि ग्रामस्थ ओके. आणि शिवभक्त हम्म. आणि पुजारी एंटोमेंट ट्रस्टी आहे मी. अच्छा, ट्रस्ट आहे काय? ट्रस्टच्या अंडर आहे का हे ट्रस्टच्या अंदर आहे. अच्छा अच्छा अच्छा. ट्रस्टच्या अंदर असल्याशिवाय ते इथे देखभाल चालणार नाही. 1977 ला ट्रस्ट झालेला आहे आमचा. अच्छा. हा, गुरुजी आणि पिंड कसं म्हणजे पूर्वीपासूनच ही होती का नंतर? आता तुमचं वय तितकंच माझं वय तितकं झालं. थोडं उदाहरण घ्या. माझ्या पिढ्यानपिढी जे सांगत आलं तेच आम्ही सांगतोय. याच्या पलीकडला आम्हाला काय सांगून शनी मग तो आम्हाला माफ करणार नाही. जे कोणी काय सांगत असतं त्याचा काय उपयोग नाही. पण जे आहे माझ्या डोळ्याला दिसते, मी जे पाहिलं, जवळजवळ माझं वय झालं आता 70च्या आसपास आहे मी, तर ते जे आहे तेच आहे. कधी वाढ नाही, कधी काय नाही.
पण लय मोठं मंदिर होतं, तिथूनच माणूस आतमध्ये येत नव्हता. म्हणजे आमच्या इथली पण येत नव्हती, कारण भ्यायची माणसं आतमध्ये अंधार राहायला, लाईट नसायची, काय नसायचं. 66ला 67ला एकाने अतिरुद्र केलता मारोड्याने. त्या काळामध्ये याला कलर लावला होता, कलर ऑइल पेंट लावला होता. आणि घेरच्या बत्त्या असायच्या, त्या बत्त्या आतून ठेवल्या होत्या. 11 ब्राह्मण होते, त्यांचं 11 रुद्र होते, 11 दिवस येते हे होतं. तो कार्यक्रम तेवढा चांगला मस्त झाला, तो त्यावेळेला बघायला पाहिजे होतं तुम्ही. त्या आतले जी त्यांनी हे केले होते ना ऑइल पेंटनी, आता काय आहे ते सोनं होतं ते दडलेलं होतं, ते सोशल मीडियाने बाहेर काढलं. हा, आता तुम्हाला आम्हाला कोणाला काढता येईना. आता इथे जे आहेत, इथं 10-25 गाव आहे. आता 25 गावाचं या अंडरमध्ये त्या लोकांनी इथे सहकार्य करायला पाहिजे. इथे काय गव्हर्नमेंटची सुद्धा वाट बघाय नको होती. गव्हर्नमेंट काय करू शकतं, तुम्ही काम करा ना करा, केलं तर तुम्हाला त्याचं खूप प्रोत्साहन देतेच आहे. पण तुम्हाला करायचंच नाही तर कसं होईल. आज 52 वर्षे झाली या गोष्टीला, 52 वर्षे पाण्यात आहे. 1973 पासून 52 वर्ष कंप्लीट पाण्यात गेली. त्याच्या आधी होतं का पण वरती? हा, आधीवर होतं. हवा अशी 98 फुटाचा मंदिर होतं, 98 फूट माग बसून तर फूटपर्यंत. जावा तुम्ही जावा ना, 98 फुटाचं मोरो लोखंडी ग्रेड, मोरो लोखंडी ग्रेड ते म्हणजे आपल्या कोणीतरी बांधलं. 4-2 पिढ्याच्या अगोदरच बांधलं, आम्हाला ते पण कळत नाही.